दुग्ध व्यवसायामध्ये विदर्भातला शेतकरी तसा बराच मागे आहे। असं असतानाही नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यामध्ये व्यवसायानं डॉक्टर असलेल्या डॉक्टर अरविंद गोतमारेंनी मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून हा व्यवसाय उभारण्यास सुरुवात केली आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर त्यांनी व्यवसायामध्ये आधुनिकता आणली आहे आणि विदर्भाच्या वातावरणामध्ये होलिस्टियन फ्रिजियन जातीच्या गायी जगू शकत नाहीत हा भ्रम दूर करत ते गेल्या 3 वर्षापासून चांगलं दुग्धोत्पादन घेत आहेत। योग्य व्यवस्थापन हाच त्यांचा यशाचा मंत्र आहे। पाहुयात अरविंद गोतमारे यांची ही यशोगाथा। नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातल्या पारडी गोतमारे गावात डॉक्टर अरविंद गोतमारेंची शेती आहे। त्यांच्या घरी पारंपरिक दुग्ध व्यवसाय देखील केला जात होता, पण डॉक्टरांचं बालपण नागपूर शहरात गेल्यानं त्यांचा गावाशी संबंध फारसा येत नव्हता। अशा वेळी त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। गायी आमच्याकडे आधीपासूनच होत्या, म्हणजे पारंपरिक व्यवसाय शेतीचा असल्यामुळे आजोबा त्याच्या आधीपासून गायी म्हशी हे सगळं आमच्या घरी आधीच होतं। नंतर कालांतराने जसं जसं सगळं बदलत गेलं, इथली निवास व्यवस्था मोडली, आम्ही शहरात राहायला लागलो। लहानपणापासून आम्ही शहरातच राहिलो। मग कालांतराने आम्ही इथे गायी ठेवत होतो, पण मग मॅनेजमेंट बदलत गेली। नंतर मग गायी चारणे, गायकी हे जे म्हणजे जे प्रथा होती जुनी ती बंद झाली। मग एक वेळ अशी आली की गायी ठेवणे कठीण होऊन गेलं। मग नंतर पश्चिम महाराष्ट्रात नेहमी माझं जाणं येणं असते, काही ना काही कारणाने, पर्यटनासाठी किंवा इतर काही कारणाने, पण तिकडे पाहून मी नेहमी प्रभावित व्हायचो की हे लोक ठेवू शकते, आपण का नाही ठेवू शकत। म्हणून मी त्याच्यासाठी थोडाफार तज्ज्ञ लोकांना विचारणे, तिकडच्या जे पश्चिम महाराष्ट्रातले काही शेतकरी आहेत त्यांना मी भेटलो, त्यांच्याकडे पाहिलं की ते कसे करतात, आणि मग आपण 1-2 तरी ठेवायच्या कमीत कमी, असं आपण एक म्हणजे तयारी सुरुवात केली। आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत अरविंद गोतमारेंनी दुग्ध व्यवसायाची धुरा सांभाळली। त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या पद्धतीनं व्यवसाय करायचं ठरवलं। ते व्यवस्थापन करताना आम्ही खर्च किती होणार आहे, फायदा होणार आहे की तोटा होणार आहे याचा अजिबात विचार केला नाही। पण पहिलं वर्ष आम्ही त्यांचे जेवढ्या इन्स्ट्रक्शन होते तशाच फॉलो केल्या, आणि त्याच्यामुळे असं झालं की दुसऱ्या वर्षात आम्हाला मॅनेजमेंट एकदम सोपं वाटायला लागलं। म्हणजे पहिल्या वर्षात आम्ही ॲक्च्युअल गाईडलाईन्स फॉलो केल्या, त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या वर्षी एकदम सोपं वाटायला लागलं। पहिल्या वर्षी कुठलीच मिसमॅनेजमेंट झाली नाही। दुसऱ्या वर्षी आम्हालाही बरंच काही समजलं त्यातलं, आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षापेक्षा खर्चही आवाक्यात आला। त्याच्यानंतर दुसरं वर्ष संपेपर्यंत आता तिसऱ्या वर्षात आम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटायला लागून राहिलं। तर बेसिक याच्यातलं मूळ हेच आहे की तुम्ही ज्या टेक्निकल गाईडलाईन्स आहे त्या जशाच्या तशा फॉलो करणे। राहिला प्रश्न वातावरणाचा, तर वातावरण सूट होत नाही याची भीती आम्हाला बऱ्याच लोकांनी आधी दाखवली, पण जेवढे टेक्निकल लोक होते त्यांनी ते समजून सांगितलं की ज्यात वातावरण हा खूप मोठा फॅक्टर नाही आहे। आणि आता आपलं हे उदाहरण आहे की वातावरण सहज सूट होते, आणि या गायी आता गाईच काय तर त्यांचे वासरं आता इतके हेल्दी आहे की 6 महिने म्हणजे 2 वर्षाचं गाय आता 6 महिन्याची प्रेग्नंट आहे। तर त्याच्यावरूनच ते सिद्ध होते की आपलं वातावरण सूट होते। फक्त मॅनेजमेंट जे आहे, व्यवस्थापन, ते आपल्याला शिकणे आहे, आणि व्यवस्थापनातले जे बारकावे आहे ते आपल्याला फॉलो करणे आहे। अरविंद गोतमारेंनी आपल्या दुग्ध व्यवसायात आधुनिकता आणली। मजुरांच्या मदतीनं ते जनावरांचं व्यवस्थापन करतात, तर दूध काढणीसाठी यंत्राचा वापर करतात। याच्यात बहुसंख्य गायी ह्या होस्टन फ्रेशियर क्रॉस असलेल्या आहे। इंडियन म्हणजे भारतीय वंशासोबत होस्टन फ्रेशियरचा जो क्रॉस आहे, याच्यातल्या सगळ्या गायी अबोव 70% होस्टन असलेल्याच आहे। 1 किंवा 2 काही जर्सी आहेत, आणि एक आपली देशी गायी आहे याच्यात। तर बेसिक डाएट जो आम्हाला त्यांनी जो गायडन्स दिला आहे, म्हणजे प्रत्येक गाईला रोज ओला म्हणजे सुका चारा, हिरवा चारा, कॉन्सन्ट्रेट्स म्हणजे जे आपण त्याला रेडीमेड हे देतो फूड ते, किंवा मग आपण काही लोक हे देतात, पण आम्ही कॉन्सन्ट्रेट देतो, आणि मिनरल मिक्सचर्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मिनरल मिक्सचर ही सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आम्ही प्रत्येक गाईला ॲव्हरेजमध्ये 40 किलो चारा रोजचा 2 वेळेत विभागून, प्रत्येक गाईला 2 किलो बॉडी वेटसाठी म्हणजे जे कॉन्सन्ट्रेट फीड आहे ते, आणि 1 लिटर दुधाच्या मागे 400 ग्राम कॉन्सन्ट्रेट प्लस 50 ग्राम मिनरल मिक्सचर डेली, अशा पद्धतीने आम्ही कंटिन्यू चारा देतो। आणि दुधाच्या इल्डनुसार म्हणजे कॉन्सन्ट्रेट्सचं प्रमाण चेंज होते। जसं 10 लिटर जर दूध देत असेल तर 4 किलो कॉन्सन्ट्रेट्स, त्याच्यापेक्षा जास्ती देणारी गाय असेल तर मग अकॉर्डिंगली वाढवत जायचं। हिरवा, सुकडा, कोरडा प्रक्रिया केलेला चारा ते जनावरांना वेळोवेळी देतात। चाऱ्याबरोबर गरजेनुसार पशुखाद्य आणि मिनरल्सही दिली जातात। सध्या त्यांच्या गोठ्यामध्ये किमान 10 होल्स्टियन फ्रिजियन गायी आहेत। सायलोमध्ये आमच्याजवळ आता 15 टन चारा स्टोअर आहे, आणि परत आता नवीन लागवड चाऱ्याची केली आहे, त्याच्यामुळे पुन्हा 2-2.5 महिन्यानंतर पुन्हा हिरवा चारा अवेलेबल होईल। परत आम्ही नवीन सायलोमध्ये हे करू। गवंडा आम्ही काही स्वतःच्या शेतातला काही विकत घेऊन पूर्ण गोडाऊनमध्ये स्टोअर करून ठेवतो। एक साधारण मागच्या वर्षी आम्ही जवळपास 30 ते 35 मेटॅडोर गवंडा स्टोअर करून ठेवला होता। त्याला युरिया ट्रीटमेंट करतो, त्याच्यामुळे एक दाणाही गवंड्याचा वाया जात नाही।
आणि तो सुका चारा म्हणून यूज करतो. प्लस शेतातला काही प्रमाणात कडबा अवेलेबल होतो त्यालाही कटिंग करून चॉप करून स्टोअर करून ठेवतो आणि काही लागणारा चारा विकतही घेतो. अशा पद्धतीने सुका, हिरवा आणि कॉन्सन्ट्रेट असं आम्ही सगळं रोटेशन मॅनेज करतो. आज गोतमारेंच्या गोठ्यातल्या गायी सरासरी दररोज 14 ते 20 लिटर पर्यंत दूध देतात. त्याची विक्री दिनशा डेअरीमध्ये केली जाते. आपला शेड्यूल साधारण सकाळी सगळ्यात पहिले म्हणजे सकाळची जे पहिली प्रहर असते त्याच्यामध्ये पहिलं तर दूध म्हणजे साफसफाई करून तो पहिलं सकाळचं दूध काढतो. सकाळचा चारा गव्हाणीत टाकून चारा देणे आणि त्याच्यानंतर मग आम्ही दिवसभर जनावरांना मोकळं ठेवतो. आणि हे इथे जनावरं पूर्ण वेळ मोकळे राहतात. इथे कोणाचा काही खूप इंटरफेरन्स नाही, त्याच्यामुळे एकदम शांत वातावरण मिळते, त्यांना डिस्टर्बन्सेस नाही. परत संध्याकाळी पुन्हा त्याच्यात जनावर धुणे, साफ करणे, गोठा धुणे, स्वच्छ ठेवणे आणि परत संध्याकाळचा चारा देणे, संध्याकाळचं दूध काढणे आणि त्याच्यानंतर परत रात्री मोकळे सोडून देणे. अशा पद्धतीने ही दिनचर्या चालू राहते. दूध आम्ही पूर्ण डे 1 पहिल्या दिवसापासून मशीननीच काढतो. आम्हाला मशीननी दूध काढण्यात कुठलाही काही प्रॉब्लेम नाही, कुठल्या जनावराला काही प्रॉब्लेम नाही आणि आता ती रुटीन सवय झाली आहे. एक साधारण 5 ते 6 मिनटात एका गाईचं दूध काढून होऊन जाते. जर ती 15 लिटर देणारी असेल तरी होते आणि 20 लिटर देणारी असेल तरी होते. हार्डली 6-8 मिनटात दूध बाहेर होऊन जाते पूर्ण. त्याच्यामुळे गाईलाही त्रास होत नाही. मॅन्युअली जे होणारं इरिटेशन आहे त्याच्यामुळे गाई पुन्हा म्हणजे त्रासत नाही दूध काढण्यामध्ये. 5-6 मिनटात पूर्ण दूध मोकळं होऊन जाते. सध्या दूध व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक असल्यानं व्यवसायातून फारसा नफा मिळत नाही, पण शेतीला चांगलं शेणखत मात्र नक्की मिळतंय. सरकारनं दूध व्यावसायिकांना परवडतील असे दूध तर द्यावेत, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. पैशात नफा आपण डायरेक्ट नाही काढू शकत, कारण दुधाचा रेट जो आता मिळून राहिला आहे हा जर तुम्ही दुधाच्या रेटवर गेले तर 20 रुपये रेट गव्हर्नमेंटचा रेट आहे. जर आपण डेली एक्सपेन्सेस आणि दुधाचा रेट याचं कॅल्क्युलेशन केलं तर नफाच नाही मिळत मग. कारण तुम्ही जो डाएटचा आपण जर डाएट प्लस लेबर प्लस कॉन्सन्ट्रेट असा जर खर्च काढला तर 20 रुपये रेटनी नफा मिळूच शकत नाही. कितीही तज्ज्ञ असेल तरी नाही मिळू शकत त्याला 20 रुपये प्रति लिटर प्रमाणे. कारण गाईचा आपण जे आता मी जे तुम्हाला सांगितलं, गाईचा चारा, मॅनेजमेंट आणि कॉन्सन्ट्रेट्स याचा जर काढला तर ॲव्हरेजमध्ये 220 ते 250 रुपये पर डे पर काऊ खर्च होते. आणि जर तिने 10 लिटर दूध दिलं आणि 22 रुपये लिटर दूध झालं तर 220 रुपये त्या गाईचं अर्निंग झालं. त्याच्यामुळे त्याच्यात तसा नफा होऊच शकत नाही 20 रुपये लिटरप्रमाणे. आता आम्ही शेतकरी असल्यामुळे आमचा नफा आम्ही कधी शेणखतात कॅल्क्युलेट करतो की आम्हाला शेणखत किती मिळालं, त्याच्यानंतर आमच्या वैयक्तिक वापरासाठी दूध मिळालं, त्याच्यानंतर ही सगळी व्यवस्थापन होऊन राहिलं, असं आम्ही नफा कॅल्क्युलेट करतो. पण 20 रुपये रेटप्रमाणे जर मिल्कमध्ये जर नफा शोधला तर 20 रुपये रेटप्रमाणे नफा नाही मिळू शकत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात सहकारी दूध संघाचं जाळं आहे तसंच जाळं विदर्भात उभारण्याची मागणी होतीये. आज राज्याच्या तसंच देशाची सत्ता केंद्र विदर्भात एकवटली आहेत. त्यामुळे वैदर्भीय जनतेला तसंच शेतकऱ्यांना देखील आपल्या मागास भागात विकासाची अपेक्षा नक्कीच आहे. त्याला विदर्भातले शेतकरी नक्की साथ देतील. संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नागपूर.